मित्र हो, आजचा जो विषय आहे तो आपले सण आणि त्यांचं औचित्य या संदर्भात आहे. आपल्यापैकी क्वचितच एखादा व्यक्ती असा असेल की त्याला कोणत्यातरी सणात सहभागी होण्याचा, त्याचा आनंद घेण्याचा कधीच प्रसंग आला नसेल, कधीच संधी मिळाली नसेल. आपण तसे भारतीय मुळातच उत्सवप्रिय आहोत आणि भारतासारख्या विविध रंगांनी, संस्कृतींनी आणि विचारांनी नटलेल्या, पंथांनी सजवलेल्या या देशामध्ये सणांना काहीच कमी नाहीये. सण म्हणजे असतो तरी काय? तर एखादी घटना, एखादा प्रसंग जो पूर्वापार चालत आला आहे, आपल्या परंपरेचा आहे, आपल्या संस्कृतीचा, आपल्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो सण, तो प्रसंग साजरा करण्याकरता जेव्हा आपण एकत्र येतो, आपण त्या सणाचं औचित्य लक्षात घेऊन त्या अनुषंगाने काही विशिष्ट विधी करतो, त्याला आपण सण असं म्हणतो. आणि मग या सणांचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे घेतला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळ्या पंथांमध्ये, वेगवेगळ्या समाजांमध्ये आणि गरजेनुसार वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये सुद्धा सणाचा अर्थ वेगवेगळा आहे. कधी-कधी काही सण सामूहिक स्वरूपात आपण साजरे करतो. काही सण विशिष्ट परंपरांची जोपासना करायची, काही विशिष्ट प्रकारच्या देवतांच्या अर्चनेसाठी त्यांच्याकडून काहीतरी वरदान किंवा आशीर्वाद मिळावा म्हणून वेगवेगळ्या हेतूंनी आपण हे सण साजरे करतो. परंतु या सणांचा खरा हेतू त्या परमेश्वराप्रती, त्या देवतेप्रती आपल्या मनात जी कृतज्ञता आहे, आपल्या मनात जो एक प्रकारचा विशिष्ट भाव वसत आहे आनंदाचा, प्रार्थनेचा, याचनेचा, तो व्यक्त करण्याकरता आपण हे सण साजरे करतो आणि हे सण मग वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. जन्मोत्सव असतात. हा जो महिना चालू आहे चैत्राचा, हा तर खरं तर सणांचाच महिना आहे. सुरुवातच वर्षाच्या आरंभाने गुढीपाडव्याने, त्यानंतर रामनवमी, त्याच्यानंतर हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, कितीतरी चांगले चांगले सण या एकाच महिन्यात आहेत. हे सण आपण कसे कसे साजरे करतो? काही सण विशिष्ट व्यक्तींच्या, थोर पुरुषांच्या, देवतांच्या जन्मोत्सवाशी संबंधित आहेत. काही विशिष्ट प्रसंगी एखाद्या देवतेनी, आपल्या कुलदेवतेनी किंवा आपल्या मान्यताप्राप्त देवतांनी एखाद्या प्रसंगावर, एखाद्या वाईट गोष्टीवर विजय मिळविला, त्यांचा सन्मान, त्यांची याचना करण्याकरता आहेत. काही सण विशिष्ट नवस, व्रत, वैकल्य यांच्या कारणामुळे होतात. तर काही प्रसंग निसर्गाशी किंवा ज्योतिर्गणिताशी जोडलेले आहेत. त्यामुळे आणि काही सण आपण वार्षिकरित्या सुद्धा साजरे करतो. आनंद उपभोगणे, एकत्र येणे आणि आपल्या मनातल्या कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे यासाठी सणांची प्रत्येकालाच गरज आहे. भारतासारख्या देशात तर एवढे प्रांत आहेत, एवढ्या परंपरा आहेत आणि एवढ्या धार्मिक विधी आहेत, की ज्यामुळे उत्सव हा भारताचा समानार्थी शब्द आहे असं म्हटलं तरी चालेल. खरं पाहिलं असतं केवळ भारतातच उत्सवांचं एवढी रेलचेल आहे असं नाही बरं. हा आपला गैरसमज आहे. इतर अनेक युरोपियन देशांमध्ये, प्राचीन ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन संस्कृतींमध्ये आणि चीनमध्ये सुद्धा उत्सवांची मोठी परंपरा आहे. खूप मोठ्या संख्येने उत्सव साजरे केले जात होते. त्यातल्या आता काही देशांमध्ये काही उत्सवांची संख्या कमी झाली असेल, तर ती दुसऱ्या उत्सवांनी भरून काढलेली आहे, हे लक्षात घ्या. उत्सव कधीही माणसापासून, समाजापासून दूर जाऊ शकत नाही आणि समाज सुद्धा उत्सवांशिवाय आनंदाने जीवन जगू शकत नाही. जीवनातल्या वेगवेगळ्या रंगांना, वेगवेगळ्या छटांना खूप सुंदरपणे व्यक्त करण्यासाठी उत्सवांची, सणांची गरज प्रत्येक मानवी मनाला आहे. आपल्या मनातला आनंद लोकांना कळल्याशिवाय तो आनंद आपल्याला झाला हे कळेल तरी कसं? आपण एखाद्या देवतेची प्रार्थना केली, याचना केली, पूजा केली, तिने आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला काही वरदान दिलं आहे, काही आशीर्वाद दिलाय, आपल्या काही सुप्त इच्छा पूर्ण केल्या आहेत, हे लोकांना कळावं असं प्रत्येकालाच वाटतं. आपल्या मनातल्या भावभावना लोकांना कळाव्यात. आपण ज्या कारणांनी, ज्या हेतूंनी कोणत्यातरी देवतेची याचना पूजा करतो, कोणत्यातरी प्रसंगाचं औचित्य साधून एखाद्या प्रसंगाला साजरं करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सणांची, प्रसंगाची गरज नाही का? आहेच. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये उत्सवांचे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या छटा वारंवार दिसून येतात. आपल्या धर्माचं एक वैशिष्ट्य आहे. हा एकाच वेळी एकेश्वरी आणि अनकेश्वरी सुद्धा आहे. एकाच वेळेला आपण असं म्हणतो की परमेश्वर एक आहे, त्याच वेळेला त्या परमेश्वराला आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये सुद्धा पाहतो. आपल्याला प्रत्येकाला
आदि शंकराचार्यांचं ऋणी राहायला पाहिजे. हिंदू धर्मातल्या या वेगवेगळ्या देवतांमुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, समाजात दुफळी आणि परस्परांविषयी वैरभाव निर्माण होऊ नये. उलट या सर्व देवतांना एकत्र करून सर्व समाजाला एकत्र एका छत्राखाली आणता यावं, याकरता शंकराचार्यांनी अथक प्रयत्न केले. सर्वच देवतांचे त्यांनी स्तोत्र तर रचलीच, प्रार्थना रचली. एवढंच नव्हे तर सर्व देवतांना एका छत्राखाली आणण्याकरता पंचायतनासारखी कल्पना सुद्धा किती उत्तम आहे, किती भव्य आहे. या समाजाला बांधण्याचा प्रयत्न केवळ शंकराचार्यांनीच नव्हे, इतर अनेक संतांनी, विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे केला. आणि त्याच्याकरता सण आणि उत्सव या गोष्टी अत्यंत महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. आपण असं विचार करतो, आपला समाज असा समजतो की हे सर्व विश्व ईश्वरांनी निर्माण केलेलं आहे. ईश्वराच्या निर्मितीचा परिपाक म्हणजे मानव समाज आहे, हा निसर्ग आहे, हे जग आहे. आणि त्या सर्वोच्च सर्व शक्तिमान परमेश्वराला शरण जाण्याकरता, त्याच्याबद्दल त्याने आपल्याला जन्माला घातलं, या पृथ्वीवर येण्याची संधी दिली, याच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता आपण त्याची पूजा करायला नको? त्या परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करायला नको का? त्या परमेश्वराला वेगवेगळ्या रूपात पाहून त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणं, त्याला आपल्यात आणि आपल्यात त्याला पाहणं, ही खरी प्रार्थना नाही का? सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर परमेश्वरापाशी जाण्याचा एकच मार्ग आहे, त्याची याचना करणं, त्याची प्रार्थना करणं, त्याची पूजा करणं, त्याच्याबद्दल सतत चिंतन करणं. आणि याच्याकरता वेगवेगळ्या उत्सवांची माणसाला निश्चितपणे गरज आहे. हिंदू धर्माने माणसाला कोणत्याही देवाची प्रार्थना, याचना, पूजा अर्चना करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. सर्वांनी फक्त गणपतीचीच पूजा केली पाहिजे किंवा शंकराचीच किंवा विष्णूचीच प्रार्थना आणि अर्चना केली पाहिजे असं कोणावरही बंधन नाही आहे. ज्याला जो पंथ, ज्याला जो ईश्वर, ज्याला जी प्रार्थना, ज्याला जी उपासना पद्धती योग्य वाटते, त्या सर्व पद्धतींचा त्याचं स्वागतच करायची आपल्या धर्माची परंपरा आहे. कारण आपला विश्वास आहे, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो शेवटी त्या एकाच परमेश्वराला जाऊन पोहोचतो. कारण शेवटी या परमेश्वराची ही जी विविध रूप आहे ती एकातच कुठेतरी सामावतात. किती सुंदर कल्पना आहे. आणि म्हणूनच आपल्या या धर्मात उत्सव साजऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. आपण साधारणपणे उत्सव म्हटला, एखादा सण म्हटला की आनंदाने उत्तम प्रकारचं भोजन करणं हा आपल्यापैकी प्रत्येकाचा एक महत्वाचा आणि आवश्यक घटक आहे असं आपण मानतो. परंतु तेवढंच नाही, कितीतरी प्रसंगांच्या उत्सवांच्या प्रसंगी आधी उपास ठेवण्याची आपल्या पद्धत आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत फक्त पाणी पिऊन उपवास करणारे अनेक चोर पुरुष आपण पाहिले असतील. या प्रसंगी लोकांना दान करणं, त्यांना नैवेद्य म्हणून इतर विविध प्रकारची अन्नधान्य देण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे. वेगवेगळ्या मंदिरांना, साधू पुरुषांना, गरिबांना दान देऊन त्यांना संपन्न करण्याकरता आपल्या मनाचा औदार्य आणि मोठेपणा दाखवण्याची पद्धत आहे. परमेश्वराचं चिंतन करण्याकरता भजन, कीर्तन, त्याच्या कथा ऐकणं, त्यानिमित्ताने नाट्य सादर करणं, नृत्य सादर करणं, हाही प्रकार आहे. कितीतरी मंदिरांमध्ये विशिष्ट प्रसंगी, विशिष्ट कार्यक्रमाच्या प्रसंगी, विशिष्ट पूजा अर्चनेच्या प्रसंगी अत्यंत उत्तम दर्जाच्या नृत्यांचे कार्यक्रम साजरे केले जातात. हे आपण वाचलंच असेल, ऐकलंही असेल आणि कदाचित त्यात सहभागी झाला असेल, पाहिलंही असेल. काही मंदिरांमध्ये परमेश्वराच्या याचनेकरता, त्याच्या प्रार्थनेकरता विशिष्ट प्रकारच्या नाट्य प्रसंगांची सुद्धा आयोजना विशिष्टतः दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. नवीन मूर्ती स्थापन करणं, मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, त्या निमित्ताने धर्मशाळा बांधणं, यात्रा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगी विविध प्रकारची गाणं करणं आणि घर मंदिरांना सजवून समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करणं, हा सर्व या उत्सवाचा हेतू असतो. या उत्सवाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण वारंवार करतच असतो. मग या उत्सवांचा हेतू काय आहे? एक लक्षात घ्या, कोणत्याही समाज असो, कोणताही धर्म असो, उत्सवाचा हेतू एकच आहे. आपण आपल्या परमेश्वराला जाणून घेणे, आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातली श्रद्धा, आपल्या मनात परमेश्वराबद्दल असणारी जी एक कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याकरता आणि त्याच्या जवळ जाण्याकरता. उपासना याचा अर्थच परमेश्वराच्या जवळ सान्निध्यात येण्याकरता केलेली अर्चनाच आहे. आणि म्हणून आपल्या अवतीभोवतीचं वातावरण या परमेश्वराच्या भावनेने युक्त व्हावं. परमेश्वराप्रती आदराची भावनाच केवळ निर्माण होऊन पुरेसं नाही, तर आपल्या सर्व परिसरामध्ये हा परमेश्वर वास करतो. त्याच्या कृपेने आपण इथे आहोत आणि म्हणून ती कृपा इतरांना मिळावी याच्याकरता एक पवित्र वातावरण निर्माण करणं, प्रेरणा मिळावी, उत्साह वाढून राहावा आणि त्या माध्यमातून काहीतरी सत्कृत्य आपल्या हातून व्हावी. आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या कुलाला वैभव, संपन्नता आणि नावलौकिक प्राप्त व्हावा.
आणि शेवटी अंतिमतः आपला आत्मोद्धार व्हावा. शेवटी मनुष्याच्या अखेरच्या काळामध्ये त्याला जर काही हवं असेल तर ती एक आत्मिक शांतताच असते. माणूस कितीही मोठा झाला, कितीही थोर झाला, कितीही पराक्रमी झाला, तरी अखेर त्याला ज्या मार्गाने जिथे जावयाचं आहे तिथे जाण्याची इच्छा आणि आस बहुतेक सगळ्यांना असते. आणि तो मार्ग आपल्याला सापडावा याच्याकरता या परमेश्वराची प्रार्थना अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणारे अनेक लोक सुद्धा शेवटी करताना आपल्याला कदाचित पाहायला मिळाले असतील. मग या उत्सवाची जी कल्पना आहे ना, ती एक प्रसंग, एक सण, एक दिवस म्हणून केवळ नाही. त्याच्या पाठीमागे इतर अनेक हेतू आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवांच्या करिता कितीतरी दिवस अगोदर पासून लोकांना प्रयत्न करावे लागतात, तयारी करावी लागते. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने सजावटी करायच्या, नृत्य, नाटक, प्रसंग सादरीकरणाकरता वेगळी सजावट, या कितीतरी गोष्टी आपण करत असतो. याच्यामधून आपल्या कला गुणांना आपण व्यक्त करत असतो. यासोबतच आपले परंपरा, आपला ऐतिहासिक नाळ ज्यांच्याशी जोडल्या गेलेली आहे, त्या सर्व गोष्टी कायम टिकून राहाव्यात आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत जाव्या याच्याकरता आपण प्रयत्न करतो. कोणत्याही धर्मातल्या उत्सवांचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की त्याच्या माध्यमातून समाजामध्ये एकरूपता, लोककलांची जोपासणूक, विविध कलांना उत्तेजन आणि आपल्या परंपरांची खूप योग्य प्रकारे त्यांचं संवर्धन करणं यासारखे हेतू या सणांच्या माध्यमातून आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. भारतामधले बहुतेक जे उत्सव आहेत त्यांचा कृषीशी तर फार जवळचा संबंध आहे. याचं कारण आहे की पूर्वी भारत हा एक कृषीवलावस्था असणारा मोठा देश होता. कृषी प्रधान देश आजही आहे. मग या शेतीमध्ये होणाऱ्या विविध कार्यांचा जर आपण धर्माशी, परंपरांशी संबंध जोडला तर त्या क्रियांना अधिक चांगला अर्थ प्रदान करता येतो. त्या क्रिया अधिक नियमितपणे, श्रद्धेने आणि निष्ठेने आपण करू शकतो. पहिला नांगर चालविण्यापूर्वी भूमिपूजन करायचं, त्या भूमातेला वंदन करायचं, कारण या ज्या भूमिमातेवर मी नांगर चालवणार, माझा पाय ठेवणार आहे, ती माझी माता आहे, म्हणून तिची माफी मागायची. त्याच्यामधली कृतज्ञतेची भावना किती उदात्त आहे. कितीतरी उत्सव वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीशी संबंधित असणाऱ्या घटनांशीच जोडलेले आहेत. पोळ्यासारखा उत्सव असेल, बेंदूर सारखा उत्सव असेल, त्याच्या पाठीमागे आपण त्यांच्या माध्यमातून आपली शेती करतो, त्यांच्यामुळे ही कृषी संपदा आपली वाढते, त्या सर्व लोकांप्रती, त्या सर्व जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही किती उदात्त मानवाची भावना आहे. केवळ माणसातच नव्हे तर जनावरांमध्ये सुद्धा आपण ईश्वर पाहू शकतो आणि त्या ईश्वराचं ईश्वरत्व आपल्याला जाणवू शकतं. हे एकदा आपल्याला समजलं की इतरांवर अन्याय करण्याची, इतरांवर अत्याचार करण्याची भावनाच मनात येणार नाही. आणि म्हणून या परंपरा या माध्यमातून, या हेतूनीच निर्माण झाल्या आहेत. कितीतरी प्रकारचे उत्सव आपल्या देशात केले जातात, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उत्सवांचा विशिष्ट प्रकारच्या शेती, उद्योग, व्यवसाय आणि कौटुंबिक कार्यांशी असणारा परस्पर संबंधही आपण लक्षात घेतला पाहिजे. संक्रांत हा शब्द कधी कधी संक्रांत आली कोणावर तरी म्हणूनही आपण वापरतो, कारण त्यावेळेला ऋतू परिवर्तन होतं. ऋतू परिवर्तनानंतर कितीतरी चांगल्या आणि तशाच वाईटही गोष्टी होतात. तर संक्रांत येऊन गेली म्हणजे अनेक चांगल्या आर्थिक क्रिया सुद्धा होतात. नवीन नवीन पर्यावरण, नवीन वातावरण निर्माण होतं. अनेक जुन्या गोष्टी जळून जातात, नष्ट होतात. नवीन नवीन प्रकारच्या एका ऋतुकालाबरोबर नवीन जीवनाला पालवी फुटते. हा संक्रांतीचा संदेश आपल्या अर्थव्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेला समृद्ध करणारा आहे. मग या सणांचं औचित्य काय आहे? सगळ्यात पहिले तर कोणत्याही समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक बाजू जर समजून घ्यायच्या असतील तर आपण त्या देशातल्या, त्या प्रांतातल्या, त्या समाजातल्या सणांनाच समजून घेतलं पाहिजे. समाजामधली नकारात्मकता, असुरक्षिततेची भावना, परस्परांबद्दल असणारी वैरत्वाची भावना जर कमी करायची असेल, ताणतणाव कमी करायचा असेल, सौहार्द, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करायचं असेल, तर तो समाज कोणते उत्सव साजरे करतो, त्या समाजाच्या त्या उत्सवांमध्ये कोण सहभागी होतं, त्यातून कोणती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या कितीतरी उत्सवांमध्ये यात्रा आणि मोठ्या प्रमाणात एखादी जत्रा आयोजन करणं, मोठी मिरवणूक काढणं अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. याचं कारण काय असेल हो? याचं कारण अति साधं आहे.
जेव्हा जेव्हा यात्रांचं आयोजन होतं, मिरवणुकींचं आयोजन होतं, लोक एकत्र येतात. एक भावनेनी, एका विचाराने, एका परमेश्वराचाच नव्हे तर एकत्व असणाऱ्या समाजाचा उद्घोष करतात. एकत्र येण्याकरता परस्परातलं वैर विसरावंच लागतं. त्याशिवाय आपण एकत्र येऊ शकत नाही. मग अशा प्रकारे जेव्हा आपण एखादा सण साजरा करतो, मग पूर्वीच्या सगळ्या दुःखांना, वैरत्वाच्या भावनांना, कटुतेला विसरून गेल्याशिवाय आपण एकत्र येऊ शकत नाही, एकत्र राहू शकत नाही. जर समाज एकत्र राहणार नसेल, समाज दुभंगणार असेल, त्यात चिंतेचं, निराशेचं, नकारात्मकतेचं वातावरण असेल, तर त्या समाजाची प्रगती होईल तरी कशी? आणि म्हणून या सणांच्या माध्यमातून जुने जाऊ द्या मरणालागी, वैराला द्या पुरून आणि मित्रत्वाला द्या पुनरुज्जीवन, अशा प्रकारचा संदेश आपण देत नसतो का? आनंद, प्रेम यांचं जर एक सर्वात उत्तम असं प्रगटीकरण करायचं असेल, एक अत्यंत सशक्त वातावरण आणि संस्कृती निर्माण करायची असेल, तर धर्माचा आधार हा सर्वोत्कृष्ट आहे. कारण धर्म ही एक सामाजिक भावना आहे. आपण पाहिलं असेल जैन धर्मामध्ये मिच्छामी दुक्कडम म्हणजे मी केलेल्या चुकांकरता मला माफ करा, अशा प्रकारची प्रार्थना चातुर्मासात केली जाते. खरं आहे हो. आपण प्रत्येकच कोणाच्या तरी बद्दल कधीतरी वाईट बोलतो, कोणाचं तरी काहीतरी वाईट करतो. कधी कधी असं करताना आपल्या मनात अशी भावनाही नसते. मग आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या चुकांबद्दल, अपराधांबद्दल माफी मागणं आणि पुन्हा एकदा प्रेमाचा, स्नेहाचा वातावरण आणि बंध निर्माण करणं, याकरता जर धर्माचा आधार घेतला, तर कितीतरी कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये असणारी दुफळीची भावना, वैरत्वाची भावना सहजपणे मिटवता येईल. एक अत्यंत सशक्त सांस्कृतिक वातावरण निर्माण करायचं असेल, तर सणांचा खूपच उत्तम उपयोग होऊ शकतो. आनंद, उत्साह, प्रेम, स्नेह यांच्या संवर्धनाकरता सण आवश्यक आहे. सणांना एक सांस्कृतिक सुद्धा आयाम आहे. प्रत्येक देशाची संस्कृती, त्या देशातल्या स्त्रिया आणि त्या देशातले उत्सव यांच्या माध्यमातूनच आपल्याला समजून घेता येईल. काही सण राष्ट्रीय पातळीवर आपण साजरे करतो. जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल. राम आणि कृष्ण हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. भारतामधील एक थोर समाजवादी चिंतक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सुद्धा रामाला समाज पुरुष आणि राष्ट्रपुरुष म्हणूनच पाहिलेला आहे. त्यांना असं वाटायचं की हा सर्व समाज जर एकत्र आणायचा असेल, तर त्याच्याकरता राष्ट्रपुरुष म्हणून रामाची पुनर्स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांचा एक लेख सुद्धा माझ्या वाचनात आलेला आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय संस्कृती, आपल्या देशाचा राष्ट्रभाव जर टिकवून ठेवायचा असेल, तर अनेक राष्ट्रीय उत्सवांची आपल्याला गरज असते. आजच्या आधुनिक काळात आपण 26 जानेवारी, 15 ऑगस्ट यासारखे सण साजरे करतो, ते केवळ झेंडावरती करण्याकरता नाही, तर त्यासोबत राष्ट्राचा स्वाभिमान उंचावावा. हे राष्ट्र एक आहे आणि आम्ही सर्व या ध्वजाखाली एकत्र आलो आहोत, ही भावना निर्माण व्हावी याकरता आहे. आपल्यामध्ये शक्ती, आनंद आणि उत्साहाचं वातावरण समाजात जर आणायचं असेल, समाजात मध्ये एकरूपता आणायची असेल, तर अशा प्रकारच्या अनेक सांस्कृतिक उत्सवांची आपल्याला नेहमीच गरज भासणार आहे, हे आपण कधीच विसरू नये. उत्सवांच्या माध्यमातून आपण आपल्या परंपरा, संस्कृती आणि आपण जोपासलेल्या वेगवेगळ्या चालीरीती यांना अधिक सुदृढ करत असतो. काही विशिष्ट प्रसंगीच त्या चालीरीती आपण वापरत असतो. इतर वेळा आपल्या जीवनात त्यांचा उपयोग नसतो. पण त्याच्या पाठीमागे लपलेल्या आपल्या भावना, आपल्या मनात असणारी आदराची, आनंदाची, कृतज्ञतेची भावना त्याच प्रसंगी योग्य प्रकारे व्यक्त होते. राखी नावाचा साधा दोरा बांधल्याने बहीण भावाचं प्रेम निर्माण होत नसेल, परंतु हा धागा बांधला की काहीतरी मी केलेलं आहे ज्याची मला जाणीव असावी, ही भावना मनात येतेच की. ज्या ज्या क्षणाला आपण बैलाला नमस्कार करतो, तो केवळ एक पशु म्हणून नव्हे, तर तो आमच्यावर उपकार करणारा, आम्हाला मदत करणारा, सहाय्य करणारा एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. त्याच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या संस्कृतीची धरोहर आणि रचना जर अधिक बळकट करायची असेल, सामाजिक जीवन समृद्ध करायचं असेल, कुटुंबांना एकमेकांशी जोडायचं असेल, त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये अधिक काहीतरी नवीन वाढवायचं असेल, तर आपल्या भावना व्यक्त करण्याकरता या सणांचाच उपयोग होत असतो. या सणांचं एक मानसशास्त्र सुद्धा आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं स्वीकारणारा व्यक्ती कधी कधी थकून जातो. कधी कधी ताणतणाव, दुःख, वेदना याच्यामुळे त्याच्या मनामध्ये एक प्रकारची दडपण आणि नकारात्मकता येते. ही नकारात्मकता घालवण्याचा मार्ग काही असेल का हो? खरं पाहिलं तर दररोज कोणाची तरी प्रार्थना करणं हा याच्यावरचा एक अत्यंत उत्तम उपाय आहे.
पण ही प्रार्थना जेव्हा आपण दररोज करतो त्याच्यामध्ये एक यंत्रबद्धता येत जाते. त्याच्या पाठीमागची भावना हळूहळू विरळ व्हायला लागते, विसरायला लागते. मग अशा वेळेला विशिष्ट प्रसंगी त्या देवतेचं स्मरण करणं, त्या देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या देवतेची पूजा अर्चना करून, देवा तू मला घडविले आहे, तू मला समृद्ध केलाय आणि म्हणून तुझ्याकरता हा उत्सव मी साजरा करतो, असं आपल्या मित्रवर्यांसोबत, कुटुंबियांसोबत, आप्त इष्टांना सांगणं म्हणजे आपल्या मनातल्या या दुःखांना, वेदनांना काही काळ दूर ठेवणं आहे. कधी कधी दुःख वाटल्याने हलकं होतं. सण उत्सवाप्रसंगी असे दुःख हलकं करण्याची आपल्याला संधी मिळते. स्नेहाचे बंध अधिक 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 बळकट होत जातात आणि म्हणून उत्सवांच्या माध्यमातून आपल्या मनातली नकारात्मकता काढून टाकणं, मनाला अधिक सशक्त करणं, भावनांवर आवर घालता येणं आणि कधी कधी या भावनांचा योग्य वेळी विस्फोट करून त्यांचा निचरा करून टाकणं आपल्याला बरीच वेळा शक्य होतं. आपण पाहिलं असेल एखाद्या व्यक्तीला कधी कधी खूप त्रास असतो, खूप वेदना असतात आणि म्हणून तो देवाशी प्रार्थना करतो की देवा हे दुःख दूर कर. मी असा असा नवस करतो. कदाचित नवसाने ह्या गोष्टी होतात का नाही हे मला माहित नाही. होतही नसाव्यात बहुतेक. परंतु जर त्याला ते यश मिळालं तर तो 10-15 मित्र आपतेष्टांना गोळा करून सांगतो की या देवतेच्या कृपेने हे झालं. तो आपल्या मनावरचं दडपण दूर करत असतो. त्याचा एक मोठा मानसशास्त्रीय आधार या उत्सवांच्या, या प्रसंगाच्या माध्यमातून त्याला मिळत असतो आणि म्हणून असे उत्सव अत्यंत आवश्यक असतात. मनोरंजनाकरता तर उत्सवांची खूपच गरज आहे. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे कलागुण असतात. कोणी नृत्य करणारा असतो, कोणी नाटक करणारा असतो, कोणी लेखक असतो, कोणी कवी असतो, शिल्पकार असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कला आपल्या समाजात असतात. आपल्या सनातन लोकांनी तर 64 कलांचं वर्णन केलेलं आहे. मग या कलांची अभिव्यक्ती कधी होऊ शकते? माझ्यामध्ये एखादी कला आहे ती समाजाला कळली पाहिजे, समाजाने तिचं कौतुक केलं पाहिजे, माझ्या या कलेचं योग्य मूल्यमापन केलं पाहिजे आणि मला या कलेचं अभिव्यक्ती करण्याकरता योग्य संधी दिली पाहिजे असं जेव्हा जेव्हा मला वाटतं, मग त्याच्याकरता काही मार्ग तर असला पाहिजे. उत्सव आणि सणांच्या प्रसंगी आपण एकत्र येतो. त्या माध्यमातून अशा अनेक कला आपण सांगू शकतो, दाखवू शकतो, त्यांचं प्रदर्शन करू शकतो. त्या माध्यमातून केवळ आपल्या कलागुणांचंच प्रदर्शन होत नाही, त्यांचं संवर्धनच होत नाही, इतरांना देखील प्रेरणा मिळते. लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कलेचं, नृत्यकला असेल, नाट्यकला असेल, कथाकथन असेल, कौतुक करतात, त्याबरोबरच त्याचं अनुकरण करायचीही इच्छा होते. त्यातून एक स्पर्धा वृत्ती सुद्धा वाढते. मनोरंजनासोबत कला संवर्धन हा सणांचा मोठा हेतू आहे आणि तो नेहमीच साध्य झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर दक्षिण भारतामध्ये किंवा पूर्वोत्तर भारतात गेला असाल तर अनेक ठिकाणी मंदिरांसमोर अशा उत्सव प्रसंगी खूप सुंदर प्रकारची नृत्यकला आपल्याला पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी नृत्याचे काही काही सण काही प्रसंग विशिष्ट सणांकरता राखून ठेवले असतात आणि त्यावेळेला त्या देवताच्या नामस्मरण करून त्या देवतांच्या जीवनातले प्रसंग नृत्यांच्या, नाट्यकांच्या माध्यमातून प्रदर्शित केले जातात, प्रस्तुत केले जातात. केरळमधल्या अनेक नृत्यकला अशाच प्रकारे विकसित झाल्या आहेत, संवर्धन झालं आहे आणि त्याचा आजही लोक आस्वाद घेत आहेत. मग या सणांचा आणखीन एक हेतू आहे, तो मात्र व्यक्तिगत स्वरूपाचा असतो. प्रार्थना. प्रत्येक व्यक्तीला, तो आस्तिक असो अथवा नास्तिक असो, आस्तिकाची जर परमेश्वरावर श्रद्धा असेल तर नास्तिकाची कदाचित परमेश्वर नाही या विषयावर श्रद्धा असू शकते. परंतु श्रद्धा ही प्रत्येक माणसाच्या जीवनाला बळकटी देत असते. मग ही श्रद्धा, ही आत्मीयता, मनातलं हे चैतन्य व्यक्त करण्याकरता व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने देवाची प्रार्थना करतो. देवाच्या समोर बसून त्याची याचना अर्चना करतो, प्रार्थना करतो. म्हणजे काय करत असतो? तो आपल्या मनातल्या त्या परमेश्वराबद्दल, त्या देवतेबद्दल असणाऱ्या भावना वेगवेगळ्या शब्दांमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. स्तोत्रांची रचना याच भावनेतून झालेली आहे. अनेक मंत्रांची रचना या भावनेतून झालेली आहे. कितीतरी सूक्त ऋग्वेदातली याच भावनेतून लिहिल्या गेलेली आहे. ही भावना अत्यंत महत्वाची आहे. माणसाच्या मनाला बळकटी देणारी, समाजाला एकत्र आणणारी, समाजात एक विशिष्ट प्रकारचा विचार, एक विशिष्ट प्रकारची याचना प्रार्थना पद्धती प्रस्थापित करणारी, ईश्वराच्या अस्तित्वाचं, त्याच्या शक्तीचं योग्य परिचायक म्हणून या प्रार्थनेचा समाजाला खचितच उपयोग होतो. आणि म्हणून आपण पाहिलं असेल अनेक संतांनी, थोर पुरुषांनी परमेश्वराच्या या प्रार्थना वेगवेगळ्या पद्धतीने केल्या आहेत. कोणी काव्याच्या स्वरूपात, कोणी स्तोत्रांच्या स्वरूपात, कोणी कथाकथनांच्या स्वरूपात, कोणी इतर पद्धतीने केले आहेत, मंत्रांच्या स्वरूपात. परंतु प्रार्थनेचा हा हेतू आत्मिक शक्तीचं संवर्धन आणि समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सकारात्मक चैतन्य निर्माण करणं हाच आहे. कितीतरी स्तोत्र आपण सामूहिकरित्या म्हणतो.
त्यांचा आपल्याला काय उपयोग होतो, भौतिक स्वरूपात कोणता उपयोग होतो हे तर निश्चितपणे सांगता येणार नाही. पण आत्मिक दृष्ट्या मनुष्य अधिक कणखर, सशक्त होतो. संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य त्याला मिळतं, हे मात्र नक्की सांगता येईल. आपल्या संस्कृतीचा आणि या सगळ्या उत्सवांचा जवळचा संबंध आहे. कोणत्याही समाजाची संस्कृतीचं संवर्धन हळूहळू होत असतं. ते एका दिवसात होत नाही. संस्कृतीची निर्मिती आणि रचना हा ही काही अल्पावधीत होणारी घटना नाही. ती काळाच्या ओघामध्ये टप्प्याटप्प्याने होत असते. आणि म्हणून आपण पाहिलं असेल, वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतात. कदाचित 100 वर्षांपूर्वी ज्या स्तोत्रांचं, ज्या प्रार्थनांचं, ज्या उपासना पद्धतींचं अधिक प्रभुत्व असेल, ते आज नसतीलही. 1000 वर्षापूर्वी ज्या प्रकारे परमेश्वराची याचना आणि प्रार्थना केली, तशी पद्धत आज नसेलही. काही गोष्टी कालबाह्य होतील, काही नव्याने त्यात समाविष्ट होतील, परंतु यामुळे संस्कृतीचा हा प्रवाह एखाद्या नदीसारखा सातत्याने पुढे जात असतो, समृद्ध होत असतो. काही सणांच्या प्रसंगी विशिष्ट प्रकारच्या कार्यांचा प्रामुख्याने त्यात समावेश केला जातो. आपण होळीच्या वेळेला पाहिलं असेल, लोहरी म्हणून पंजाबात, उत्तर प्रदेशात साजरा होतो. त्यावेळेला त्या शेकोटीच्या भोवती, होळीच्या भोवती, अग्नीभोवती आपण नाच करतो. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात. काही विशिष्ट प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं, काही विशिष्ट प्रकारच्या परंपरांचं मोठ्या प्रकर्षाने सादरीकरण आणि आयोजन केलं जातं. हे कशा करता हो? आपण कदाचित वाचलं असेल, महिषासुराचा वध. राजस्थानामध्ये आज सुद्धा दुर्गोत्सवामध्ये एकाच तलवारीच्या वारामध्ये महिषासुराचा वध करणाऱ्या माणसाच्या पराक्रमाच्या कथा आजही आहेत आणि आजही कधी कधी हा उत्सव साजरा केला जातो. हे सगळं कशा करता? शक्तीचं प्रदर्शन व्हावं, सामर्थ्याचं प्रदर्शन व्हावं. कदाचित आपल्याला महिषाचा अशा प्रकारचा वध अयोग्य वाटत असेल, पण स्पेनमध्ये अजूनही आपण हा खेळ खेळताना लोकांना पाहतोच. खुशी कशी? प्रत्येकच समाजामध्ये शक्ती, सामर्थ्य, चातुर्य, बुद्धिमत्ता, कौशल्य यांचं प्रदर्शन व्यक्तींनी करावं, याकरता वेगवेगळ्या परंपरा, कार्यपद्धती आणि कर्मकांडांचा वापर केलाच जात असतो. आपल्या धर्मामध्ये विविध देवता आहे आणि त्यांचं संस्मरण करण्याकरता आपण अनेक प्रकारचे सण साजरे करत असतो. अन्नपूर्णा अष्टमी असेल, षष्टीचा उत्सव असेल, महानिशा पूजा असेल, रंभा तृतीया असेल, पितृ अमावस्या असेल, भाऊबीज असेल, नरक चतुर्दशी असेल, वटसावित्रीचं व्रत असेल, विश्वकर्म्याची पूजा असेल, व्यासाची पूजा असेल, या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या थोर पुरुषांबद्दल, विशिष्ट प्रसंगांबद्दल, घटनांबद्दल स्मरण करण्याकरता म्हणून आपण आयोजित केलेले हे सण आहेत. त्या दिवशी आपण त्या विशिष्ट व्यक्तीची प्रार्थना करतो किंवा त्याचं स्मरण करतो. गुरुपौर्णिमा अर्थातच व्यास पौर्णिमा हा आपल्या देशात आजही अत्यंत आनंदाने, अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेने साजरा होणारा महत्वाचा सण आहे. वर्षभर जरी शिक्षक दिन वाटला तरी या दिवशी मात्र त्या थोर गुरुबद्दल आपण प्रार्थना करतो, त्याचा आशीर्वाद घेतो. गुरुपौर्णिमेसारखा उत्सव भारतात शेकडो वर्षांपासून चालू आहे. हे भारताच्या संस्कृतीचं फार मोठं वैभव आहे असं आपण मानलं पाहिजे. आपल्याला आजच टीचर्स डे आठवला आहे असं नाही, हे लक्षात घ्या. काही सण राष्ट्रीय स्वरूपाचे असतात. एक राष्ट्र म्हणून, एक एकसंघ समाज म्हणून जेव्हा एखाद्या देशाचा इतिहास, एखाद्या देशाच्या संस्कृतीच्या महान घटना आणि परंपरा यांचं आपल्याला जेव्हा स्मरण करायचं असेल, एखाद्या राष्ट्राच्या स्थापनेचा दिवस म्हणून एखाद्या घटनेचं, एखाद्या दिवसाचं स्मरण करायचं असेल, त्या देशातलं देशप्रिय देशभक्तीचं चैतन्य जर जिवंत ठेवायचं असेल तर अशा सणांची आवश्यकता असतेच. रामनवमी असेल, जन्माष्टमी असेल, गुढीपाडवा असेल, हे सण याच हेतूने साजरे केले जातात. आता तर त्याच्यामध्ये आपण अनेक सणांची अनेक सणांना समाविष्ट केलाय, त्यांचं आयोजन त्या निमित्ताने करतो, ते खरंच योग्यही आहे. शिवप्रभूंची शिवजयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मतिथीचा 14 एप्रिलचा दिवस असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा दिवस असेल, हे सर्व आपण कशा करता करतो? या थोर पुरुषांनी या समाजावर जे अनंत उपकार केले, या समाजाला जिवंत ठेवलाय, या समाजाला पुढे नेण्याची चालना आणि प्रेरणा दिली आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक देशाचं, समाजाचं आणि त्यातल्या प्रत्येक घटकाचं कर्तव्य आहे. या हेतूनेच आपण असे राष्ट्रीय सण साजरे करीत असतो. काही उत्सव मात्र पुराणातल्या महान देवतांच्या स्मरणार्थ, त्यांच्या बद्दल असणाऱ्या आपल्या मनातल्या कृतज्ञतेच्या भावना याकरिता आपण साजरे करीत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हनुमान जन्मोत्सव येणारच आहे. रामनवमी जवळच आलेली आहे.
हे सर्व सण आपण कशा करता करतो? कारण आपल्या पुराणांमध्ये या सणांचं मोठं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेलं आहे. या सणांचं महात्म्य सांगितलेलं आहे. या सणांच्या माध्यमातून आपण काय साध्य करू शकतो, याचं फलित काय आहे, याच्याबद्दल आपल्याला कितीतरी गोष्टी पुराणांमधून ऐकायला वाचायला मिळतात आणि त्या आपल्याला पटतात सुद्धा बरेच वेळा. ते आपल्याला योग्य वाटतात, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या वाटतात आणि मग त्याच्यातून आपण सरस्वती पूजा, लक्ष्मी पूजा, अनंत चतुर्दशी, धनत्रयोदशी, त्यानंतर महाशिवरात्र, षष्ठी देवी अशा अनेक उत्सव साजरे करतो. हे उत्सव त्या दिवसांचं केवळ महत्व सांगत नाही, त्या देवतांबद्दल आपल्या मनातली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता नाही, तर या समाजाच्या सांस्कृतिक ही जी आपली परंपरा आहे, धरोहर आहे, तिला पुढे नेण्याकरता आहे. यातले सण आपण साजरे केले नाही म्हणजे त्या देवतांचं महत्व कमी होणार आहे का? मुळीच नाही. त्या देवतांचं महत्व तसंच राहील. परंतु त्या देवतांचा वास आपल्या हृदयात व्हावा, त्यांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या शौर्याच्या, तेजस्वीपणाच्या भावना आपल्याही मनात याव्या आणि तुमच्यासारख्या आमच्या हातूनही एखादं कृत्य व्हावं, एखादं चांगलं सत्कृत्य व्हावं, एखादा पराक्रम माझ्याही हातून व्हावा, असं जर मला वाटत असेल, तर त्या बलभीम हनुमानाची उपासना करणं केव्हाही चांगलंच. काही सण विशिष्ट प्रकारच्या ज्योतिर्गणिताशी संबंधित आहे. आपल्या देशामध्ये आपण कुंभमेळा साजरा करतो, परंतु हा एकाच वेळेला होत नाही. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. हा उत्सव गुरुच्या भ्रमणाशी संबंधित आहे, कृपा करून लक्षात घ्या. ज्यावेळेला गुरु हा कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वारला मेष राशीमध्ये सूर्य आणि चंद्र असताना हा कुंभमेळा आयोजित केला जातो. तर गुरु जेव्हा वृश्चिक राशीत असतो आणि तुळा राशीमध्ये सूर्य आणि चंद्र असतात त्यावेळेला उज्जैनीला हा सण साजरा केला जातो. जेव्हा तो सिंहात येतो आणि सूर्य चंद्र कर्कात येतात त्यावेळेला नाशिकमध्ये, जेव्हा तो वृषभात येतो आणि सूर्यचंद्र मकरेत असतात त्यावेळेला प्रयागमध्ये. कारण गुरुच्या भ्रमणाचा आकलन आपल्या ऋषींना, आपल्या मुनींना अत्यंत उत्तम प्रकारे झालं होतं. त्या भ्रमणाबद्दल स्मरण ठेवण्याकरता या 4 वेगवेगळ्या उत्सवांचं आयोजन त्यांनी केलं. त्यांच्या ज्योतिर्गणिताच्या ज्ञानाचा हा परिचयच आहे. अनेक उत्सव सूर्य आणि चंद्राच्या भ्रमणाशी संबंधित आहे. मकर संक्रांती असेल, रथसप्तमी असेल, नववर्ष म्हणजे गुढीपाडवा असेल, स्वस्तिक व्रत असेल, होळीचा दिवस असेल, कोजागिरी असेल, यांचा संबंध पौर्णिमा आणि अमावस्येशी नाही आहे का हो? मग ज्यांना कोणाला या अमावस्येचं आणि पौर्णिमेचं महत्व कळलं, त्यांनी बरोबर योग्य वेळीच या सणांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्या विशिष्ट प्रकारच्या ग्रहरचना आणि त्यांच्या भ्रमणाचा आपल्याला आकलन व्हावं, त्या माध्यमातून आपण त्याबद्दल काहीतरी विचार करावा याच्याकरता या सणांचं आयोजन केलं आहे. ऋषी पंचमीचा सण हा तर फारच महत्वाचा आहे. सप्तर्षींबद्दल आपल्या मनात की ज्यांनी थोर कृत्य केली आहे, त्यांनी या देशाला, या समाजाला, या भाषेला समृद्ध केला, या धर्माला समृद्ध केला, अशा ऋषींबद्दल आदर व्यक्त करण्याचा. कदाचित आज हा सण आपण साजरा करत नाही. दुर्दैवाने आपण ऑल सेंट्स डे मात्र साजरा करतो. याचाही विचार व्हायला हवा. काही सण पशु आणि वनस्पतींशी संबंधित आहेत. नागपंचमीचा सण असेल, गंगोत्सव असेल, बेंदूर असेल, वटपौर्णिमा असेल, तुळशी विवाह असेल, पितृपक्ष असेल, हे सर्व सण आपण आपल्या परिसरात, आपल्या कुटुंबात, आपल्या धर्मात, आपल्या समाजात राहून गेलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल आदर व्यक्त करण्यात आहे. पितरांची पूजा हा काही भारतातलाच सण आहे असा आहे का? मेक्सिकोमध्ये तर आजही साजरा केला जातो, तो डेड मॅन्स डे म्हणून. अनेक युरोपियन देशांमध्ये हा सण साजरा केला जातो. बहुतेक सगळ्याच आफ्रिकन समाजामध्ये पितृपक्ष ही कल्पना पितरांबद्दल आदर करणाऱ्या वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून व्यक्त झालेलीच आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, आपला समाज, आपलं कुटुंब, आपला वंश समृद्ध केला, अनेक मोठी मोठी कृत्य केलीत आणि या समाजाला स्थैर्य, कुटुंबाला वैभव प्राप्त करून दिलं, लौकिक प्राप्त करून दिला, त्या पूर्वजांबद्दल आदर असणं काहीही वाईट नाही. उलट ही उत्तम भावना आहे. ही एक चांगल्या सांस्कृतिक उदात्ततेचं, सशक्ततेचं लक्षण आहे असंच आपण मानलं पाहिजे. कोणत्याही देवताचे पूजन करायचं असेल तर सर्वप्रथम पूजा कोणाची करायची? तर गणपतीची. का बरं? कारण प्रत्येक चांगल्या कृत्याचा प्रारंभ, प्रत्येक चांगल्या कार्याचा प्रारंभ, प्रत्येक चांगल्या उपक्रमाचा प्रारंभ जर कुठून होतो तर तो गणेश पूजेतून. मग ते विद्वान व्यक्ती असतील, व्यापारी असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पैशाचे व्यवहार करणारे व्यक्ती असतील, या सर्वांचा देव एकच आहे.
तो गणपती की जो सर्व दुष्ट कृत्यांचं, सर्व संकटांचं निर्दालन करतो, तो विघ्नहर आहे. आणि म्हणून या गणपतीचं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर या गणेशाची पूजा ही सर्वप्रथम. गणेश म्हणजे काय? तर विद्वत्ता, बुद्धिमत्ता, अचूकता, श्रेष्ठत्व आणि नवनिर्मितीची देवता आहे. आणि म्हणून गणपती कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्याकरता त्याचं आपण पूजन करतो. शक्तीची उपासना तर या देशाचा खरा आधार आहे. स्त्रीमध्ये ऊर्जा, क्षमता, शक्ती, प्रयास करण्याची इच्छा, इच्छाशक्ती आणि असामान्य प्रतिभा आहे, असा आपला समाज, आपला धर्म मानतो. मग या सर्व महत्वाच्या गुणांचं जर पूजन करायचं असेल, तर शक्तीच्या वेगवेगळ्या रूपांचं आपण पूजन करणं आवश्यक आहे. तिची याचना करणं, तिची प्रार्थना करणं आवश्यक आहे. ही विविध शक्तीची रूपं आपल्याला देवतांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहायला मिळतात. हिंदू धर्मामध्ये शक्ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाली आहे. कधी कधी ती ज्ञानाची शक्ती आहे, सरस्वती आहे. कधी कधी ती वैभवाची शक्ती आहे, लक्ष्मी आहे. कधी कधी ती पराक्रमाची शक्ती म्हणून काली सुद्धा आहे. आणि या शक्तीचं त्रिविध रूप देवीच्या रूप माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्या धर्मामध्ये व्यक्त झाला आहे. इच्छाशक्ती म्हणजेच ज्याला इंग्रजीत विल पॉवर म्हणतात, क्रियाशक्ती, काहीतरी नवीन चांगलं कार्य करण्याची शक्ती, आणि ज्ञानशक्ती, नवीन ज्ञान मिळविण्याची आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून समाजाचा, देशाचा उद्धार करण्याची वृत्ती. या सर्वांकरता या शक्तीची, दुर्गा, अंबिका, चंडी, जे काही नाव द्याल त्या देवतेची पूजा करणं आवश्यक आहे. सर्व देवांचा जर देव कोणी असेल तर तो महादेव आहे. मग या महादेवाचं, त्या शिवाचं पूजन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने विश्वाच्या निर्मितीला अभिवादन करणं आहे. या विश्वाची संपूर्ण निर्मिती करणारा हा देव या विश्वाचं रक्षण करतो. आणि जेव्हा जेव्हा विश्वाचं हे संतुलन संपतं, जेव्हा मनुष्य आपल्या चांगल्या सद्गुणांना विसरतो, दुष्कृत्यांनाच चांगलं समजायला लागतो, तेव्हा माणसामधली दानवाची प्रवृत्ती जन्माला येते आणि त्याला सर्व दुष्कृत्यांमध्ये काहीतरी चांगलं दिसायला लागतं. तेव्हा त्याच्या मनातलं हे जे अशुभ आहे, त्याच्या मनामध्ये असणारी ही जी वाईट भावना आहे, तिचं निर्दालन करण्याकरता तो तांडव सुद्धा करतो. विश्वाची निर्मिती जसा करण्यात त्याचा हातभार आहे, तसंच त्याचं निर्दालन करण्यात, त्याचा विनाश करण्यात. आणि म्हणून शंकर हा निर्मितीचा आणि विनाशाचा देव मानला जातो. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काय करत असतो, तर त्या निर्मितीच्या जगन्नियत्याला, त्या सर्व शक्तिमान आणि सर्व गोष्टींच्या सर्व गोष्टींची निर्मिती करणाऱ्या परमेश्वराला आपण शरण जात असतो. कशा करता? कारण त्याशिवाय आपल्याला वैभवाचा, नवनिर्मितीचा, सत्कृत्यांचा आणि सद्विचारांचा महत्व आणि अर्थच करणार नाही. महाशिवरात्री ही एक प्रकारे माणसाला सज्जनतेचा मार्ग दाखविणारा हा एक महत्वाचा सण आहे. प्रत्येक माणसामध्ये सत्कृत्याची ऊर्जा निर्माण व्हावी आणि ही ऊर्जा चांगल्या कामाकरता, उद्धाराकरता त्यांनी वापरावी, म्हणून शंकराची पूजा. विष्णू तर सगळ्यांचा आधाराचा देव. या विश्वाच्या निर्मितीचं, या विश्वाच्या रक्षणाचं जर सगळं दायित्व कोणापाशी असेल तर ते या विष्णूपाशीच आहे. देवांचा देव आहे तो. म्हणून विष्णूची पूजा. विष्णूची पूजा वेगवेगळ्या प्रकारे, त्याचे 10 अवतार. प्रत्येक अवतारात त्यांनी कोणत्या तरी दुष्ट शक्तीचं निर्दालन केलं, असुरांचं निर्दालन केलं. आणि म्हणून त्याच्या प्रत्येक अवताराची वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रकारे पूजा अर्चना केली जाते. खूपशी स्तोत्र या सर्व अवतारांवर मोठ्या संतांनी, ऋषींनी रचलेली आहेत. अनेक प्रकारच्या ऋचा, अनेक प्रकारच्या सूक्तांची रचना झाली आहे. विष्णूची पूजा ही खूप वर्षांपासून या धर्माने फार महत्वाची मानली आहे. आणि म्हणून विष्णूच्या पूजेचा अर्थ काय आहे, की जो कोणी हा जे विश्वाची निर्मिती करतो, या विश्वाचं संचालन करतो, या विश्वाला धरून ठेवतो. कारण शेवटी धर्माचा अर्थ तरी काय? धारयतीस धर्म. जो धारण करतो तो धर्म, तो हा विष्णूच आहे. आणि म्हणून या विष्णूची पूजा अनेक लोकांनी, अनेक संतांनी वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. त्याचं स्वागत केलंय आणि तशी ती आपण करावी असं आपल्याला आवाहनही केलेलं आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये उत्सवांचं मोठंच महत्व होतं. परंतु त्या काळातली ज्या देवता होत्या, त्या काळातले ज्या उत्सवांचं स्वरूप होतं, ते आजच्यापेक्षा खूपच वेगळं होतं. परंतु उत्सवाचा हेतू मात्र तोच होता: प्रगती, नवनिर्मिती, समृद्धता आणि परिपक्वता. याकरता उत्सव. मग या वैदिक देवता कोणत्या होत्या? तर 5 वैदिक देवता फार महत्वाच्या आहेत. इंद्र, वरुण, यम, अग्नी, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तींचं प्रतीक आहे. त्या काळात यज्ञ हीच देवता होती. यज्ञ कार्य करण्याकरता अग्नीची पूजा, यज्ञाचं आवाहन करण्याकरता इंद्राची पूजा, यज्ञामध्ये दुष्कृत्य आणखीन वाईट कृत्य होऊ नये, यज्ञ सुरळीतपणे पार व्हावा, यज्ञाच्या माध्यमातून पुनरुज्जीवन व्हावं, याकरता यमाची पूजा.
यज्ञाकरता लागणारी शक्ती ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सूर्याची पूजा, आणि सर्वत्र आनंद सुख समृद्धी यावी याच्याकरता पिकं चांगली वाढावी, खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हावं, समृद्धी यावी याकरता वरुणाची पूजा. अशा या पंचदेवतांची पूजा त्या काळात होत होती. देवेंद्र हे नाव आजही आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या अर्थाने अर्थात, परंतु या देवेंद्राचं या वैदिक काळात फार महत्व होतं. कारण या संपूर्ण विश्वाचा नायक राजा, आकाशाचा आणि अवकाशाचा खरा देव म्हणून देवेंद्राकडे पाहिलं जात होतं. या देवेंद्राची उपासना कशा करता होती, तर पाऊस चांगला पडावा, पिकं समृद्ध व्हावीत, आणि म्हणून आपल्या कितीतरी प्रार्थनांमध्ये अशाच प्रकारची याचना देवापुढे केलेली आपल्याला आढळते. कालो वर्षती नयम, अशा प्रकारची जी प्रार्थना आहे, देशोयम शोभरहित प्रजा संतुच निर्मया, ही प्रार्थना इंद्राचीच आहे. ब्रह्माची उपासना आता जवळपास संपलेली आहे, परंतु ब्रह्म या विश्वाचा निर्माता आहे. राजस्थानमध्ये आजही ब्रह्माची उपासना केली जाते, कारण मोठ्या संख्येने वैदिक उपासकांचे काही परंपरागत अनुयायी या सिंधू संस्कृतीच्या परिसरात राहतात. चंद्र आणि सूर्य यांचं नियंत्रण करणारा, या विश्वाचं संचालन करणारा, निर्मिती करणारा देव म्हणून ब्रह्मा, त्याचं एकमात्र मंदिर पुष्कर येथे आहे. आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा, आवडीचा आणि महत्वाचा सण जर कोणता असेल तर तो दीपावली आहे. दिवाळी सण मोठा, त्याला नाही आनंदाला तोटा असं वगैरे आपण म्हणतो, पण हा दिवाळी सण आपण कशा करता साजरा करतो, तर सद्वृत्तीचं अपप्रवृत्तीवर विजय, सत्कृत्यांचा दुष्कृत्यांवर विजय, याचं प्रतीक रावण पराक्रमी होता, थोर होता, विद्वान होता, चांगला होता, परंतु एका दुष्कृत्यामुळे, एका दुर्गुणामुळे त्याचा नाश करणं आवश्यक झालं, आणि ते रामाने केलं. त्या रामाच्या आदराप्रित्यर्थ आपण हा दिवस दीपावली म्हणून साजरा करतो. परंतु या दीपावलीच्या बद्दल आणखीनही काही गोष्टी अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. त्यातली एक गोष्ट मात्र लक्षणीय आहे, नचिकेता आणि यमाची गोष्ट. नचिकेताला त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाबा तुला मी यमाला दिलं आहे, तू जा आता. कठोपनिषदात या गोष्टीचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की यमाला दिलाय म्हणजे काय, मृत्यूला. पण का? अंधकाराला. पण का? मला अंधकारापासून दूर जायचं आहे, अज्ञानापासून दूर जायचं आहे, तमापासून प्रकाशाकडे जायचं आहे, आणि म्हणून या मृत्यूवर मला विजय मिळविला पाहिजे. नचिकेताच्या गोष्टीचा खरा अर्थ हा आहे की जीवनात आनंद, प्रकाश, ऊर्जा यायची असेल तर आपण तमाचा विनाश केला पाहिजे, अंधकाराचा. हा अंधकार अज्ञानाचा असेल, हा अंधकार दुर्गुणांचा असेल, हा अंधकार अक्षम वृत्तीचा असेल, शक्तिहीनतेचा असेल, त्यावर आपण विजय मिळविला पाहिजे. आणि म्हणून जर यमावर विजय मिळवायचा असेल तर आपण ऊर्जा मिळविली पाहिजे, ज्ञान मिळविलं पाहिजे, नवचैतन्य मिळविलं पाहिजे. नचिकेताने जेव्हा यमाला काही प्रश्न विचारले तेव्हा यम त्याचं उत्तर देऊ शकला नाही, आणि म्हणून तो त्याला म्हणाला, तू चिरंजीव हो. तुम्हाला मला चिरंजीव व्हायचं नाही, मला ज्ञानी व्हायचं आहे. ज्ञानातूनच समाजाचा उद्धार होतो. ज्ञानाचा एक दिवा पेटला की त्यातून अनेक दिव्यांना ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, अनेक दिवे पेटतात. ही त्याच्या पाठीमागची भावना दीपावलीशी जोडलेली आहे. दिवाळीचा अर्थ आपल्या अंतर्मनाशी सुद्धा जोडला आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात किती अंधार आहे हो. इतरांप्रती राग, द्वेष, ईर्षा, स्पर्धा यासारख्या भावनांनी आपल्याला बरेच वेळा आपल्या आसपासच्या परिसरातल्या अनेक चांगल्या व्यक्तींचे चांगले गुण दिसतच नाही. बरेच वेळा त्यांचं अकारण आपण त्यांचा राग करतो, त्यांच्याबद्दल द्वेष करतो, त्यांच्या हातून होऊ शकणाऱ्या चांगल्या कृत्यांमध्ये आपण खोडता घालतो, त्यांना थांबवतो, त्यांची प्रगती होऊ देत नाही. आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की हाच माझा विजय आहे. हे खरं नाही. इतरांच्या समृद्धीमध्ये मी जेव्हा समृद्धी पाहतो, इतरांच्या चांगल्या गोष्टींमध्ये मी जेव्हा चांगुलपणा पाहतो, तेव्हा माझ्या मनातला अंतरीचा दिवा जागतो, पेटतो. माझ्या अंतरातला हा दिवा पेटला ना की मला सर्वत्र प्रकाश दिसू लागतो. आपल्या मनातला अंधार दूर करायचा असेल तर दिवाळीचा सण साजरा करायलाच पाहिजे. दक्षिण भारतामध्ये अनेक उत्तम सण साजरे केले जातात. ओणम, पोंगल, उगादी, दसरा, त्रिशूर, विशू वगैरे वगैरे. त्यांच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. परंतु या उगादी किंवा युगदी नावाच्या सणाबद्दल सांगितलं पाहिजे. हा सण नववर्षाबद्दल आहे, पण कशाबद्दल आहे? वर्षभर केलेल्या चुका, दोष, पाप या सर्वांना विसरून जायचं, या सर्वांचं निर्दालन करायचं, आणि नव्याने काहीतरी चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची. मग आपल्या परिसरात असणाऱ्या अज्ञानाचं, वाईट गोष्टींचं जो काही कचरा पसरला आहे,
ज्या अवांछित गोष्टी आहेत त्या सर्व दूर करण्याकरता घराची स्वच्छता करायची. घरातली सगळी जळमट कोरष्टिक काढून टाकली की घर प्रसन्न होतं. आणि घर प्रसन्न झालं की मनही प्रसन्न होतं. ज्याचं मन प्रसन्न झालंय, ज्याचं मन स्वच्छ आहे, तोच नवीन युगामध्ये आनंदाने उत्साहाने प्रवेश करू शकतो. हा या सणामागचा हेतू आहे. आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान याच हेतूने सुरू झालं आहे. जोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही आपल्याला कोणालाच आनंद आणि आरोग्य मिळू शकत नाही. काही असे उत्सव आहेत की जे आपण आता विसरून गेलो. परंपरेने चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टी आपण कालबाह्य झाल्यात, त्यांची आवश्यकता नाही, त्या उपयुक्त नाहीत, त्या आज चलनात नाही असं सांगून आपण टाळलेले आहेत, दूर केले आहेत. गेल्या शतकापर्यंत अनेक उत्सव भारतामध्ये साजरे होत होते. त्यांचा आज कुठे मागमूस सुद्धा लागत नाही. अचानकच ते खंडित होऊन गेले, संपून गेले. कधी काळी खूप लोकप्रिय असणारे हे उद्देश हे हे उत्सव आज कुठे गेले बरं? यातले काही उत्सव तुम्हाला माहिती आहेत का? पाहाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा एक मोठा हिस्सा जणू काही आपण तोडून टाकलेला आहे. त्या उत्सवांचा अर्थ, त्यांची उपयोगिता, त्यांच्या पाठीमागचा हेतू आपण समजून घेतला नाही म्हणून ते आपल्याला कालबाह्य वाटायला लागले. मदन त्रयोदशी नावाचा उत्सव कधी आपण ऐकला आहे का? मदन त्रयोदशी याला कामत्रयोदशी सुद्धा म्हणतात. चैत्र शुक्ल पक्षाच्या 13व्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. प्रेम, स्नेह, आनंद यांचा हा उत्सव कृष्ण आणि रुक्मिणी या देवता स्वरूप असणाऱ्या आपल्या आदराच्या व्यक्तींचं स्मरण करण्याकरता, प्रेमाचं प्रतीक रुक्मिणी आणि कृष्णाचं प्रेम कोणाला माहित नाही म्हणून हा उत्सव पूर्वी साजरा केला जातो. आता आता हा कालबाह्य झालाय कारण बहुतेक कुठे साजरा होत नाही. अलक्ष्मीची पूजा, खरं सांगा, अलक्ष्मीची पूजा कोण करेल? पण फार आवश्यक आहे. जर आपल्याला वैभव हवा असेल तर आपण दुर्गुणांचा नाश केला पाहिजे, दुष्कृत्यांचा नाश केला पाहिजे, घरातल्या वाईट गोष्टींचा नाश केला पाहिजे, घरातला कचरा काढून टाकला पाहिजे. आणि म्हणून दिवाळीच्या 15 दिवस अगोदर घराची स्वच्छता सुरू होते. ती कशा करता? या अलक्ष्मीची पूजा करण्याकरता. या अलक्ष्मीला सांगायचं, बाई ग तू आता जा, आता लक्ष्मीला येऊ दे, दिव्यांचा सण आलाय, अंधार जाऊ दे. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण. जेव्हा अमृत मंथन झालं त्यावेळेला लक्ष्मी बरोबर ती देखील बाहेर आली, पण तिला कोणीच स्वीकारलं नाही, कोणी स्वीकारू पण नाही. पण त्याच्याकरता तिचं स्मरण होऊ नये हे मात्र बरोबर नाही. अशोक षष्ठी या नावाचा सण आपण कधी ऐकला आहे का? षष्टीची देवता आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाची असेल. आपल्यापैकी अनेकांनी हिंदी सिनेमामध्ये तुझे छठी का दूध याद दिलाऊंगा हे वाक्य अनेक वेळा ऐकलं असेल. ती हीच षष्टी, लहान मुलांचं संरक्षण करणारी ही षष्टी आहे. लहान मुलांवर येणाऱ्या आपत्त्या, विपदा, अनारोग्य, रोगराई या सर्वांपासून त्यांचं रक्षण करण्याकरता हा सण पूर्वी साजरा होत होता. मी ज्या भागात राहत होतो नागपूरला, तिथे शुक्रवार तलापाशी अशा षष्टीचं एक मंदिर सुद्धा मी पाहिलेलं आहे. परंतु आता हा सण फारसा कोणी साजरा करत नाही. भीष्म अष्टमीचंही नाव कदाचित आपण ऐकलं नसेल. माघ शुक्ल पक्षाच्या 8व्या दिवशी हा सण साजरा केला जायचा. आपल्या घराण्यामध्ये, आपल्या घरामध्ये जे काही ज्येष्ठ पुरुष आहेत त्यांना त्यांचं अभिवादन करायचं, त्यांच्या इच्छा जाणून घ्यायच्या आणि त्या पूर्ण करण्याकरता प्रयत्न करायच्या. जे आपल्या समाजातले नायक आहेत, महापुरुष आहेत, समाजाचे जे कोणी नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत, अशा सगळ्या समाज पुरुषांच्या बद्दल अभिवादन करण्याकरता हा सण साजरा केला जात होता. परंतु आता याचाही कुठे मागमूस दिसत नाही. स्वस्तिक व्रत नावाचं व्रतही होतं, तेही आज जवळपास संपलेलंच आहे. हे कशा करता होतं? हे स्वस्तिक व्रत जे होतं ते साधारणपणे श्रावण महिन्यामध्ये साजरं केलं जायचं, की ज्या वेळेला शुभ शकून व्हावेत, घरात आनंद यावा, घरात शुभ संकेत यावेत आणि दुष्ट गोष्टी निघून जाव्यात, याच्याकरता घराच्या अंगणामध्ये स्वस्तिकाचं चिन्ह काढून त्याच्यावर दिवा ठेवायचा, त्यावर ओमची आकृती काढायची आणि त्याला नमस्कार करायचा आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणायचं की आता माझ्या मनातला, घरातला सगळा अंधार दूर जाऊन सर्वत्र प्रकाश पसरू दे. एक सुंदर व्रत होतं. जिवतीची पूजा कदाचित आजही कुठे कुठे होत असेल, पण कितीतरी लोकांना जिवती हे या देवीबद्दल माहित नसेल. माझ्या शाळेतले काही शिक्षक तुला जिवती हसवते का असं विचारायचे. ही देवीच मुळात लहान मुलांचं रक्षण करणारी पार्वती माता आहे. परंतु हेही सण आता हळूहळू संपत चालले आहेत. अलता तड्डी या नावाचा एक सण आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. तो तेलुगू समाजाच्या अस्वाया जो नावाच्या महिन्याला साजरा केला जातो. सर्व स्त्रिया साधारणपणे त्या काळात सर्वत्र वृक्ष झाडं मोठी होती, त्याला झोके बांधून त्यावर झोके घेतात साधारणपणे श्रावण आणि आषाढ महिन्यामध्ये आणि गाणी म्हणतात. आपल्याकडे कदाचित आपण हिंदी सिनेमामध्ये सावन के झुले पडे हे गाणंही ऐकलं असेल. ते याच सणाच्या संदर्भात आहे. डोलोत्सव नावाचा उत्सवात सहभागी होण्याची मला एकदा संधी मिळालेली आहे. आजकाल हा उत्सव मी कुठे झालेला पाहिला नाही. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात नोकरी करीत असताना मला तिथे
हा होळीनंतर साजरा झालेला दोलोत्सव पाहायला मिळाला. कृष्ण आणि राधा आणि त्याचे सगळे सहकारी यांच्या आनंदाचा हा सण खूपच सुंदर, खूपच मजेदार आणि खूपच रोचक असतो. रात्रभर गाणी म्हणायची, टिपऱ्या खेळायच्या आणि त्यासोबत नंतर प्रसाद आणखीन अत्यंत चांगल्या प्रकारचे पदार्थांचं ग्रहण करायचं. हा उत्सव समाजामध्ये चैतन्य आणणारा होता. हाही आता कालबाह्य झाला आहे. नरसिंह जयंती सुद्धा हळूहळू संपत चालली आहे. माझ्या लहानपणी मी अनेक घरांमध्ये नरसिंह जयंती साजरी होताना पाहिली आहे. दुपारची 12 वाजताच्या वेळेला नरसिंहाची ती प्रचंड आरोळी आणि त्यानंतर त्याची प्रार्थना आणि शांतम शांतम म्हणून केलेल्या याचना, अंगावर रोमांच उफरवणारा हा प्रसंग मी अजूनही विसरलेलो नाहीये. ऋषी पंचमी आणि विश्वकर्मा दिवस आपण का साजरा करत नाही? खरं पाहिलं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात या समाजाला निर्माण करणाऱ्या विविध देवता, विविध थोर पुरुषांबद्दल आदर असायला नको का? काश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सर्व थोर पुरुषांनी या समाजाला समृद्ध केलं आहे. त्यांच्या स्मरणार्थ केरळामध्ये आजही विश्वकर्मा दिवस साजरा केला जातो. आपण लेबर डे साजरा करतो, मग विश्वकर्मा दिवस साजरा करायला हरकत काय आहे? खरं पाहिलं तर आपल्या समाजामध्ये प्रत्येक कामगार हा विश्वकर्मा आहे अशी जर भावना आपल्या मनात निर्माण झाली, तर आपल्या मनात डिग्निटी ऑफ लेबर, श्रमाबद्दलची प्रतिष्ठाही निर्माण होईल. गोवर्धन पूजा हा देखील आता संपलेलाच उत्सव आहे. आपल्यापैकी अनेकांनी श्रीकृष्णाची ती गोष्ट ऐकली असेल, की ज्याने आपल्या केवळ बोटाच्या करंगळीच्या आधारावर संपूर्ण पर्वत उचलला होता. भागवत पुराणात तर याचं खूपच सुंदर वर्णन आहे. पावसापासून समाजाचं रक्षण करण्याकरता, अरिष्टांपासून, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संकटांपासून समाजाचं रक्षण करण्याकरता देवतेची पूजा करण्याची ही जी भावना आहे, ती खरोखर उत्तम आहे. चंपाषष्ठी सुद्धा आता हळूहळू संपत चाललेली आहे. आजही खंडोबाचं व्रत करणाऱ्या आणि जेजुरीच्या खंडोबाची पूजा करणाऱ्या आणि त्याला नवस करणाऱ्या घरांमध्ये चंपाषष्ठी साजरी केलीच जाते. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक कुटुंबांमध्ये आजही चंपाषष्ठी खंडोबाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. त्याचा आशीर्वाद मिळावा, त्याच्यासारखा पराक्रम आपल्या हातून व्हावा याच्याकरता हा उत्सव साजरा केला जातो. परंतु हळूहळू याचं महत्व कमी होत आहे. ही खरंच खंत करण्यासारखी गोष्ट आहे. आणखीन एक सणाबद्दल सांगायचं आहे. आपल्याला कदाचित नाथषष्ठी बद्दल माहिती असेल. नाथांची गाढवं म्हणून मी बरेच वेळा गेलेलो आहे आणि पाणी पिऊन आलेलो आहे. अनेक शहरांमध्ये देवीच्या नवरात्रात वाघ रंगवतात, त्याच्यातही रंगवण्याची मला संधी मिळालेली आहे. असे सगळे उपक्रम त्या त्या काळामध्ये त्या त्या सणाच्या प्रसंगी आपण जेव्हा साजरे करतो, त्यावेळेला आपण आपल्या मनातल्या आधाराच्या, आनंदाच्या, उत्साहाच्या भावनांना व्यक्त करतो. समाजात एकरूपता आणत असतो. मग हे सण साजरं करणं किती चांगलं आहे. आपल्या मनात त्या सणांबद्दल आदराची भावना असायलाच हवी. एक अजून मजेदार गोष्ट तुम्हाला सांगायला हवी. पूर्वोत्तर भारतामध्ये तिहार नावाचा एक सण साजरा केला जातो. कुकुर तिहार. कुत्र्यांची पूजा करायची, त्यांना हार फुलं घालायची, त्यांना चांगले पदार्थ खाऊ घालायचे, त्याला कुकुर तिहार म्हणतात. तर गाय तिहार म्हणजे गायीची पूजा करायची. हे सगळे सण आपण कशा करता करतो? आपल्या परिसरात, आपल्या घरादारात जे प्राणी राहतात, जे आपलं कधी कधी रक्षण करतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची ही भावना आहे. हे सण नष्ट होता कामा नये. प्रत्येक सणाबरोबर अनेक मेळे, जत्रा यांचं सुद्धा आयोजन केलं जातं. आपल्या देशामध्ये कितीतरी उत्सवांच्या प्रसंगी अशा प्रकारचे मेळे आणि जत्रा का आयोजित केल्या जातात? त्यामुळे लोक एकत्र येतात. व्यापाराला, आर्थिक क्रियांना उत्तेजन मिळतं. वस्तूंची खरेदी विक्री होते. पूर्वी तर दिवाळीच्या दिवशीच नवीन कपडे घेण्याचा प्रघात होता. कुंभमेळा असेल, रण उत्सव असेल, पुष्करचा मेळा असेल, कोणार्कचा उत्सव असेल, हंपीचा नृत्य उत्सव असेल, सोनपूरचा पशुमेळा असेल, जालवारचा पशुमेळा असेल, या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रियांना चालना मिळते. लोकांना आपल्यापाशी असणाऱ्या वस्तू विकता येतात, गरजेनुसार नवीन वस्तू विकत घेता येतात. केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक एकरूपतेकरता अशा प्रकारच्या मेळ्यांचं, जत्रांचं आयोजन या सणप्रसंगी केलं जातं. ते खरंच कौतुकाची बाब आहे. अनेक यात्रा आयोजित केल्या जातात. पुरीची रथयात्रा असेल, त्रिशूरची पूरम यात्रा असेल, अत्तारू नावाचा केरळामधला सण असेल किंवा अट्टुवेला नावाची यात्रा असेल, चित्राई नावाची तमिळनाडू मधली यात्रा असेल, वैरामुंडी नावाचा उत्सव असेल, कारागा फेस्टिवल नावाचा उत्सव तमिळनाडू नाव असेल किंवा नंदादेवीची यात्रा असेल, वैकुंठाची चतुर्थीची यात्रा असेल, हे सर्व सण, या सर्व यात्रा लोकांना एकत्र आणतात. त्या निमित्ताने त्या देवतांची, त्या मंदिरांची योग्य प्रकारे देखरेख केली जाते, त्यांना रंग दिला जातो. शेकडो लोकांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनातल्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात. लोकांना एकत्र येण्याची आणि समाजाला एकसंघ करण्याची संधी या निमित्ताने मिळते. या निमित्ताने अनेक प्रकारच्या स्पर्धाही आपण पाहिल्या असतील आयोजन झालेल्या. आपल्याकडे बैलपोळा जेव्हा होतो त्याच्यानंतर काही दिवसांनी
बैलांची शर्यत होते. अत्यंत उत्तेजनावर्धक असणारा रोमांचक हा खेळ आहे. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूचं आयोजन केलं जातं. पंजाबामध्ये किल्ला रायपूर नावाची बैलगाड्यांची शर्यत असते. तर गुजरातमध्ये आजही पतंगांचा महोत्सव साजरा केला जातो. जैसलमेरमध्ये उंटांचा महोत्सव साजरा केला जातो. आणि केरळमधला हा बोटींच्या शर्यतीचा हा कार्यक्रम आणि ही स्पर्धा तर आज जगप्रसिद्ध झालेली आहे. सणांच्या माध्यमातून आपल्या मनावरचा ताण आपण दूर करतो. सकारात्मक ऊर्जा आपण निर्माण करतो. एकमेकांबद्दल असणारा वैरभाव काढून टाकायचा असेल, दूर झालेले मित्र जोडायचे असतील, दूर गेलेले नातेवाईक एकत्र आणायचे असतील, तणाव काढून त्यांच्यामधला वैरभाव, ईर्ष्या, स्पर्धा वृत्ती काढून टाकायची असेल, त्यांना पुन्हा एकदा स्नेहाच्या बंधनात बांधून टाकायचं असेल, तर सणांना पर्याय नाही हो. या सणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळतेच. कितीतरी आर्थिक क्रिया आपल्या सणांशी जोडलेल्या आहेत. कितीतरी व्यवसाय, कितीतरी उद्योग या सणांवरच आधारित आहेत. आपण कुंभार, लोहार, पतंग निर्माण करणारे, इतर छोटे मोठे अनेक व्यवसाय करणाऱ्या हजारो व्यक्ती ज्या आहेत, त्या या उत्सवांमुळे आपलं आर्थिक संवर्धन करू शकतात, आपली आर्थिक शक्ती टिकवून ठेवू शकतात. खूप विचारपूर्वक आपल्या पूर्वजांनी या सणांचा या आर्थिक क्रियांशी संबंध जोडलेला आहे आणि तो त्या समाजाला एकत्र ठेवण्याकरता फार उपयुक्त आहे. आणि म्हणून आपण सण साजरे का केले पाहिजे? कारण आपल्यावर अवलंबून असणाऱ्या या समाजातल्या या सर्व घटकांना चांगलं उत्तम जीवन जगण्याची संधी मिळवून देण्याकरता. मग खरा उत्सव म्हणजे काय? की ज्यामुळे आपण एकत्र येतो, एकात्मतेची भावना वाढते, ज्यामुळे आपल्या मनातल्या आनंदाच्या निर्मितीच्या नवीन विचारांना चालना मिळते. उत्सव साजरा केल्यामुळे आपण जर एकत्र येत असू, एकमेकांची दुःख वाटून घेऊ शकत असू, एकमेकांच्या पापांकरता दुष्कृत्यां त्यांना माफ करू शकत असू, आपल्या मनातलं अंतर्गत चैतन्य जागृत करू शकतो, तर खऱ्या अर्थाने उत्सव साजरा झाला. नाहीतर उत्सव म्हणजे केवळ एक क्रिया आहे, एक औपचारिकता आहे. आपण एकमेकांना भेटून एकमेकांशी बोललो सुद्धा नाही, एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तर एकत्र येण्याला अर्थ काय राहतो? मग त्या सणाच्या निमित्ताने एकत्र आपण काय साजरं करतो? वैर, त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून आपण उत्सव साजरे केले पाहिजेत. आपल्यातला आत्मविश्वास आणि चैतन्य वाढवण्याकरता, आपल्यातला राष्ट्रवाद आणि देशाप्रती असणाऱ्या एकात्मतेची भावना जागविण्याकरता, आपल्या मनातल्या विभाजनतेच्या भावनांचा विनाश करण्याकरता आणि राष्ट्रभक्तीला, देवावर, परमेश्वरावर आणि मानवतेवर असणाऱ्या श्रद्धेला जागृत करण्याकरता, प्रेम आणि स्नेहाला अधिक संवर्धन करण्याकरता, शक्ती देण्याकरता उत्सव साजरे केलेच पाहिजे. इमर्सन नावाचा अमेरिकन एक तत्वज्ञ म्हणतो, अँड व्हॉट ग्रेटर कॅलॅमिटी कॅन फॉल अपॉन ए नेशन दॅट लुजेस वर्शिप. ज्या देशामध्ये प्रार्थना, उत्सव साजरे होत नाही, त्याच्यावर दुसऱ्या कोणत्याही संकटांची गरज नाही बरं. आणि म्हणून आपण हे उत्सव साजरे केले पाहिजे. खरा उत्सव कोणता? की जो आपण आपल्या देशभक्तीच्या, आपल्या मातृभूमीकरता साजरा करतो. वंदे मातरम म्हणताना जेव्हा आनंद होतो, तो खरा उत्सव. जेव्हा आपण आपल्या देशाच्या विकासाकरता प्रयत्न करतो, त्याच्या प्रगतीला गती देणारे प्रयत्न करतो, तो खरा उत्सव. जेव्हा आपल्या ज्या संस्थेत आपण काम करतो, तिच्या प्रगतीकरता, उद्धाराकरता, संवर्धनाकरता प्रयत्न करतो, तो खरा उत्सव. जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांची सेवा करतो, तो खरा उत्सव. आणि खरं म्हणजे खरा उत्सव म्हणजे जेव्हा आपल्या मनात सकारात्मकता येते, उत्साह, अभिमान आणि कार्यशीलतेची प्रवृत्ती येते, तो खरा उत्सव. परंतु आज दुर्दैवाने काय झालंय हो? उत्सवांचं सुद्धा व्यापारीकरण झालेलं आहे. प्रत्येक उत्सव म्हणजे एक इव्हेंट आहे. त्या निमित्ताने मोठ्या प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे व्यापारी आणि व्यापार समूह आणि उद्योगगृह वस्तू विकण्याकरता ते उत्सवांचे आयोजन करतात. त्यातली पावित्र्याची भावना संपून गेलेली आहे. त्यातली दैवत्वाची भावना हरवलेली आहे. एकत्र येण्याची इच्छा राहिली नाही. आपल्यापाशी खूप चांगले कपडे असले आणि खूप पैसा असला म्हणजे आपण उत्सव साजरा करत नसतो. आपण जर मनाने समृद्ध नसू, विचारांनी परिपक्व नसू, आपल्या आनंदाला, आपल्या आपल्या कर्तृत्वाला आपण वाटण्यास तयार नसू, आपल्या श्रद्धा आणि आपल्या विचारांवर आपला जर विश्वास नसेल, तर या उत्सवांच्या माध्यमातून या समाजाचा, या देशाचा उद्धार होत नसेल, तर या उत्सवांचा काही अर्थ नाही. हे सण त्याच्याकरता नाही. हे सण देशाकरता, समाजाकरता आणि कुटुंबाकरता आहे. खरी श्रीमंती आपल्या मनामध्ये आहे. त्या मनातल्या श्रीमंतीला, त्या मनातल्या चैतन्याला आणि मनात असणाऱ्या आनंदाच्या दिव्याला जागृत करण्याकरता, त्याला सतत तेवत ठेवण्याकरता आहे. आपण या दृष्टीने सणांचा विचार करा. या दृष्टीने एकदा एक तरी सण एकत्र येऊन साजरा करा. समाजातलं सगळं दुष्टत्व, सगळं वैरत्व नष्ट करण्याकरता, आनंद आणि निर्मित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण सण साजरा करा. तरच खऱ्या अर्थाने सणांचं औचित्य राहिलं असं म्हणता येईल. धन्यवाद.
कोणाला काही विचारायचं आहे का? थँक्यू सर. खूप चांगलं लेक्चर नेहमीप्रमाणे झालं. धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचं आहे? हॅलो, कोणाला काही विचारायचं असेल तर अन्यथा मी थांबतो. हॅलो, आपण जी माहिती दिली मला विचारायचंय, हा विचारा. तुम्ही आजच्या भाषणामध्ये दिव्या लावणे, समय लावणे, ते तुपाचे दिवे लावणे, तेलाचे दिवे लावणे, दिव्याबद्दल सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कारण सगळीकडे आपण दिवे लावणे सांगितलंच आहे. दीपावली बद्दल हा आपल्या एका कर्मकांडाचा एक भाग आहे. त्याच्या पाठीमागची भावना हीच आहे की सर्वत्र प्रकाश, आनंद आणि तेजाचा प्रसार व्हावा. आपण आपल्याकडे दीपस्तंभ लावतात आणि दिवे लावतात आणि ज्योत तयार करतात. ज्योतीला खूप महत्व दिलंय. हे जर तुम्ही थोडस ऍड केलं त्याच्यात सगळीकडे तर त्याला मी माफी मागतो तुमची. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी पुढच्या वेळेला निश्चितपणे या मुद्द्याचा समावेश करेन. हो सर. उत्सव खंडित झाले काय म्हणालात सर? हॅलो, माहिती त्याच्यामध्ये मिळू शकेल का? हा जोशी साहेब, जरा थोडं जोरात बोलाल का प्लीज? मला उघडी हा सण कुठल्या राज्यात येतो हे विचारायचं. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उगादी. आणि अशोक षष्ठी बद्दल आपण जे बोललात ना, अशोक षष्ठीच्या वेळी आपण मूळ जन्माला आल्यावर 5व्या दिवशी ज्योतीची पूजा करतो. आपल्याकडे 5व्या दिवशी करतात. अनेक प्रांतांमध्ये षष्टीलाच करतात. आपल्याकडे थोडासा फरक आहे 2 ठिकाणांमध्ये. म्हणजे अर्थ तोच आहे ना? तसंच. हो, अर्थ तोच आहे. छान झालं सर. धन्यवाद सर. छान झालं. वैष्णो देवीची पूजा फार मोठ्या प्रमाणात केली जाते हिंदुस्थानात. हो, आपल्याकडे देवतांची खूपच रूपं आहेत. आपापल्या धारणेनुसार आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करीत असतो. त्याच्यापैकी वैष्णो देवीची सुद्धा पूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. काही वादच नाही. त्याचा उल्लेख व्हावा एवढंच. बरोबर, नक्की पुढच्या वेळेला करेन. ठीक आहे. मग आता पुढच्या मंगळवारी आपण परत भेटू. हॅलो, पुढच्या मंगळवारी आपण परत भेटूया नवीन विषयासोबत. धन्यवाद.